बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। नोकरीची नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे। जिल्हा परिषद अंतर्गत तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। तर नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथे तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत। कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे का मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये दिलेली आहेत। त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, जिल्हा परिषद अंतर्गत नोकरी करू इच्छित असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल। त्याचप्रमाणे समजा तुम्ही या दिलेल्या पदांसाठी इथे पात्र नसाल तर आपल्या चॅनलवरती नोकरीविषयक माहितीचे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। नवनवीन सुद्धा हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथे येणार आहेत। तर हे व्हिडिओ दररोज आठवणीने बघण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि न चुकता नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती तुम्हाला इथे सगळ्यात आधी मिळत जाईल। तर चला आजच्या ह्या जाहिरातीसंबंधी संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे बघूया। तर आजची जी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती इथे आहे नाशिक जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत। सो हे नाशिक जिल्हा परिषद यांचं ऑफिशियल पेज आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या जाहिराती संबंधीची संपूर्ण माहिती इथे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध आहे। सो तुम्ही त्याद्वारे संपूर्ण माहितीही बघू शकता आणि तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर नक्कीच यासाठी इथे अप्लाय करू शकता। राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नाशिक यांच्या अंतर्गत कंत्राटी ही पदभरती आहे आणि वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे। कोणत्याही प्रकारची परीक्षा तुमची या पदांसाठी इथे होणार नाही आहे। सो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी कंत्राटी आणि करार पद्धतीने मानधन तत्वावर खालील पदांची थेट मुलाखतीद्वारे ही पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। सो इथे मुलाखत तुमची होणार आहे रुग्णालय प्रशिक्षण केंद्र जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार नाशिक सिव्हिल हॉस्पिटल 10-8 सकाळी 10 ते दुपारी 1 वाजता। पहिली इथे पोस्ट आहे अकाउंटंटच्या पोस्ट आहे। यासाठी तुमचं BCom विथ टॅली सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे। DH नाशिक इथे ही पोस्टिंग असणार आहे आणि 18,000 रुपये पर महिना तुम्हाला वेतन जे आहे ते मिळणार आहे। त्यानंतर ऑडिओमेट्रिक असिस्टंटच्या पोस्ट आहेत। यासाठी एनी ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवीधर असाल तर अप्लाय करू शकता, पण त्याचबरोबर तुमच्याकडे टायपिंग असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये मराठीचं 30 वर्ड पर मिनिट आणि इंग्लिशचं 40 वर्ड पर मिनिट सोबत MSc सर्टिफिकेट आणि 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। या पदांसाठी 17,000 रुपये तुम्हाला इथे वेतन जे आहे ते मिळणार आहे। सो ग्रॅज्युएशन इथे क्रायटेरिया आहे। तुम्ही जर दिलेल्या स्ट्रीममध्ये इथे पदवीधर असाल तर तुम्ही यासाठी नक्कीच इथे अप्लाय करू शकता। सो आता अटी शर्ती काय काय आहेत ते आपण बघूया। सो इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी इथे विहित नमुन्यातील अर्जासोबत तुमच्या वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, सर्व वर्षांचे गुणपत्रिका, काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जर ॲप्लिकेबल असेल तर, शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभवाचं प्रमाणपत्र, तुमचं जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी छायांकित प्रतींसह मूळ कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे। वयोमर्यादा इथे 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गाकरता 43 वर्ष वयोमर्यादा इथे राहणार आहे। सो ही कंत्राटी पदभरती आहे। यासाठी तुम्हाला इथे DD सुद्धा जोडायचा आहे। सो खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील पदाकरता 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट जो आहे तो तुम्हाला इथे स्वतःच्या नावाने स्वहस्ताक्षरात लिहायचे आहे। ज्यामध्ये डिमांड ड्राफ्टवर तुम्हाला द्यायचा आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक यांच्या नावाने द्यायचा आहे। सो इथे निवड प्रक्रिया तुम्हाला इथे दिलेली आहे। तुमचे प्राप्त झालेल्या अर्जावरून इथे क्वालिफाईंग एक्झाममध्ये मिळालेले गुण, उच्च शैक्षणिक अर्हता, शासकीय निमशासकीय राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कामकाजाचा अनुभव या बाबींच्या नुसार गुणावरून मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल आणि ही जी लिस्ट यादी असेल ती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती इथे प्रसिद्ध करण्यात येईल। वेबसाईटचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, त्याद्वारे संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता। सो ह्या बऱ्याच अटी शर्ती आहे। सो तुम्ही यासाठी पात्र असाल तर ह्या अटी शर्ती ज्या आहेत त्या नीट वाचून घ्या आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा। ऑफिशियल वेबसाईटवरती ही जाहिरात आहे, तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे। हा इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे। सो इथे कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्याचं नाव, तुमचा फोटो, तुमचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, तुमचं जेंडर, नॅशनॅलिटी काय आहे, कॅस्ट
कास्ट अंतर्गत तुम्ही अप्लाय करत असाल तर त्या संबंधी माहिती, ॲड्रेस लिहायचा आहे पूर्ण, ईमेल आय डी, त्यानंतर तुमचे ॲकॅडमिक एज्युकेशन जे डिटेल आहेत ते सगळ्यात संपूर्ण इथे लिहायचे आहेत. सुरुवातीला स्टार्टिंग फ्रॉम अ मोस्ट रिसंट, सुरुवातीला जो तुमचं असेल ते सगळ्यात आधी आणि त्या खाली बाकी डिटेल्स लिहायचे आहेत. ज्यामध्ये तुमचं डिग्री डिप्लोमा काय आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीतून तुम्ही केला आहे, फायनल मार्क्स किती होते, पर्सेंटेज किती आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला लिहायचा आहे. करंट जो असेल त्यापासून सुरुवात करून तिथे वर्क एक्सपिरियन्स संबंधित माहिती लिहायची आहे. बाकी संपूर्ण माहिती दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काय काय जोडायचे आहे ते इथे दिलेलं आहे. ॲप्लिकेशन पूर्ण हा प्रिस्क्राईब फॉर्मॅटमधला, त्यानंतर व्हॅलिड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, एज प्रूफसाठी तुमचं स्कूल लिव्हिंग किंवा 10वीचं पासिंग सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट, डिप्लोमा डिग्री, मास्टर डिग्री, ऑल इयर्स तुमचे सर्टिफिकेट आणि मार्कशीट, इफ एनी पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचं सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिलं असेल त्याप्रमाणे, आणि कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी जसं तुम्हाला आता MSCIT त्या पदांसाठी कंपल्सरी आहे तर त्याचं सर्टिफिकेट इथे तुम्हाला द्यावं लागणार आहे. सो या पदांसंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सो नक्कीच या सुवर्णसंधीचा इथे फायदा करून घ्या. तुम्ही जर यासाठी पात्र नसाल तर आजचा व्हिडिओ जो आहे इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला इथे शेअर करा. आणि तुम्हाला जर यासाठी अप्लाय करायचं असेल, दिलेल्या माहिती व्यतिरिक्त जर अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.